नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी भरत राठोड आणि स्वागत करतो तुमच्या सर्वांचं माझ्या या भरत राठोड चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण आलेलो आहे एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये. आणि या शेतामध्ये मित्रांनो, पाऊस नसल्यामुळे कपाशी थोडी लहान आहे. कपाशीची हाईट ही 1.5 फुटापर्यंत आहे. या शेतकऱ्याने 3 प्रकारचे पिकं इथं लावलेले आहे मित्रांनो. जसं आहे कापूस आहे, उडीद आहे आणि तूर आणि गवार. अशा 3 प्रकारचे जे उत्पन्न घेण्यासाठी पिकं लावलेली आहे ते आहे मित्रांनो. आणि आता आज आहे 14 ऑगस्ट आणि आता कपाशी जी आहे ही चांगल्या प्रकारे मोठी झालेली आहे. लोकांची काहींची 4 फुटापर्यंत आहे, काहींची 3.5 फुटापर्यंत, जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. काही कोरडवाहू शेतकरी जे असतात त्यांची कपाशी थोडी लहान असते, लागवड थोडी उशिरा झालेली असते. त्यामुळे त्यांची एवढी जी हे असते कपाशीची वाढ ती नाही होत. आणि पाऊस कधी कधी नसल्यामुळे कपाशींना ताण पडतो. उगवण क्षमतेमध्ये, त्यांची वाढीमध्ये त्यांचा परिणाम आपल्याला दिसून येतो मित्रांनो. आता यामध्ये ठिबक पण आहे या शेतामध्ये आणि चौफुली जी असते आपण लावलेली आहे, कोरडवाहू क्षेत्र पण आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये जे कपाशी आहे याच्यासाठी आपण आता नेहमी वेगवेगळ्या प्रकारची फवारणी घेत असतो. काहींची 3 फवारणी झाली असेल, काहींची 2 फवारणी झाली असेल. पण आता जी मेन फवारणी शेतकऱ्यांमध्ये त्यांची उत्सुकता असते ती असते पोळ्याच्या अमावस्याची फवारणी. मित्रांनो, पोळ्याच्या अमावस्यासाठी आज म्हणजे 14 ऑगस्ट आहे, 15, 16, 17, 18, 22 ऑगस्टला पोळा आहे. आणि त्याच्या पहिले म्हणजे 20 ऑगस्ट किंवा 19 ऑगस्टला आपले शेतकरी फवारणी घेत असता. ती फवारणी मेन महत्त्वाचं कारण म्हणजे अमावस्याच्या दिवशी आळी जी असते ती अंडं घालते, पतंग असतात ते पण अंडं घालतात आणि त्याच्यामध्ये बोंडअळींचा प्रभाव जो आहे आपल्याला दिसून येतो मित्रांनो. जे बोंडअळी आहे कपाशीमध्ये येणारी, ती एकदा आली आणि बोंडात त्याचं प्रवेश झालं तर त्याला थांबवणे अशक्य होते. जवळपास ते कोणताही फवारा मारल्याने, कोणताही फवारणी कीटकनाशक मारल्याने त्यामध्ये आपण त्याचं नियंत्रण करू शकत नाही एकदा बोंडअळी जर झाली. पण त्याच्या पहिलेच पोळ्याच्या फवारणीच्या वेळेसच आपण त्यांचं योग्य प्रमाणात जर फवारणी करून त्यांना प्रतिबंध केला तर खूपच चांगलं होईल आणि शेतकऱ्यांना याचा फायदाही होतो. मित्रांनो, या कोणत्याही कपाशी असो, आता पोळ्याची जी फवारणी शेतकरी शक्यतो 99% शेतकरी महाराष्ट्र असो किंवा अन्य विदर्भ असो, महाराष्ट्रामध्ये तर विदर्भ वगैरे सर्व आहे, शेतकरी कापूस उत्पादक जे शेतकरी आहे त्यांनी ह्या सर्वांना थांबवण्यासाठी, हे बोंडअळीचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी एक जी महत्त्वाची फवारणी आहे मित्रांनो, ती अळीनाशक वगैरे आपण घेतो. पण त्यांच्यामध्ये कोणकोणते फवारे जे आहे, कोणकोणते उत्पादन जे आहे फवाऱ्याचा, तो कोणता घेतला पाहिजे. माझ्या मते याच्यामध्ये 3 प्रकारचे आपण फवारे घ्यावे. त्यामध्ये येतो, मी असं ब्रँडिंग प्रमोशन करत नाही मित्रांनो, पण शेतकऱ्यांचं चांगलं व्हावं याच्यासाठी आपण हे उत्पादक सांगत असतो. सहज ते कोणत्याही कृषी केंद्रावर भेटून जाते. तर फवारणी घेत असताना प्रति 15 लिटर पाण्याच्या पंपामध्ये आपण हे मिश्रण मिश्रित करत असतो. काही लोकांकडे 18 लिटरचा किंवा काही 20 लिटरची पंपे आपल्याला दिसून येतात मित्रांनो. तर जे महत्त्वाचे औषध आहे ते आपण कोणकोणते घ्याल आणि त्याच्यामध्ये कोणतं कंटेन असलं पाहिजे. मित्रांनो, प्रोपेक्स सुपर नागार्जुन कंपनीचं जे आहे हे सर्वात जास्त अळीनाशक साठी वापरले जाणारा फवारा कीटकनाशक आहे, अळीनाशक आहे. तर आपण जर प्रोपेक्स सुपर जर घेतलं तर ह्यांच्यावरही चांगला परिणाम होतो. आणि त्यासोबत मित्रांनो, जी कॉम्बिनेशन आहे ते कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगत आहे की कोणता कॉम्बिनेशनने आपण हा फवारा घ्यायचा आहे. पहिला कॉम्बिनेशन आहे मित्रांनो प्रोपेक्स सुपर नागार्जुन कंपनीचं, त्याच्यासोबत कडूराजा पाटील बायोटेकचं
हे नक्की घ्या मित्रांनो तुम्ही. आणि तुम्हाला वाटलं तर त्याच्यासोबत तुम्ही बायोस्टिम्युलंट किंवा टाटा बहार आपले फुलधारणा पाती येण्यासाठी किंवा इसाबियन हे तुम्ही घेऊ शकता. किंवा पाटील बायोटेकचे झकास म्हणून एकसुद्धा प्रोडक्ट आहे, ते पण तुम्ही घेऊ शकता. यांचं प्रमाण जे आहे 30 ते 40 मिली प्रति पंपासाठी नागार्जुन कंपनी सुपर प्रोपेक्स. आणि त्याच्यासोबत जी कडू राजा आहे हे पण तुम्ही दुकानदाराला विचारू शकता, ते पण 30-40 मिली प्रति पंप. आणि हे दुसरं पण आहे जे झकास वगैरे आहे, ते पण तुम्ही दुकानदाराला विचारू शकता मित्रांनो, काय त्याचं प्रमाण घ्यायचं. आणि एक आणखीन त्याच्यामध्ये जर आपण दुसरा कॉम्बिनेशन पाहिला तर आपण दुसऱ्या कॉम्बिनेशनमध्ये इमामेक्टिन बेन्झोइट हे कंटेन असणारं कोणत्याही कंपनीचं तुम्ही घ्या. इमामेक्टिन बेन्झोइट 5%. आणि त्याच्यासोबत क्युरिओकॉन सिजंटाचा जो आहे क्युरिओकॉन हा गॅसियस फॉर्ममध्ये प्रोपॅनोफॉस आहे 50% वाला. त्याच्यासोबत कडू राजा, पाटील बायोटेकचं, टाटा बहार घ्या, इसाबियन घ्या. अशा कोणत्याही प्रकारचं एक बायोस्टिम्युलंट घेऊन किंवा प्लॅन्ट ग्रोथ रेग्युलेटर घेऊन किंवा प्लॅन्ट ग्रोथ प्रोमोटर घेऊन असे तुम्ही करून हे घेऊ शकता. आणि आपल्या जे खतं आपण टाकून देतो ते सहजासहज पिकं उचलत नाही. त्याच्यासाठी तुम्ही पाटील बायोटेकचं NPK कॉन्सो लिक्विडमध्ये पण आहे किंवा NPK कॉन्सो जी 5 ग्रॅन्युअल्समध्ये, ते तुम्ही आपल्या ग्रॅन्युअल्स तुम्ही असं खताद्वारे टाकू शकता. आणि NPK कॉन्सो जी लिक्विड बॉटल आहे ती आपण ड्रिपद्वारे सोडू शकतो. त्यांच्यामुळे त्याच्यामध्ये बॅक्टेरिया आहे, PSB KSB जे बॅक्टेरिया असतात त्या अन्नद्रव्यांना उचल करतात, असे बॅक्टेरिया त्याच्यामध्ये आहे. तर ते आपण टाकून आपल्या कपाशीची चांगल्या प्रकारे वाढ करू शकतो, चांगल्या प्रकारे त्यांची वाढ होऊ शकते. आणि पातेधारणा फुलधारणासाठी तुमचे जर फुलं वगैरे गळत असेल तर बोरॉनचाही तुम्ही वापर करू शकता. 2च कॉम्बिनेशन आहे मित्रांनो सर्वात चांगले, प्रोपॅनोफॉस प्लस कडू राजा पाटील बायोटेकचं. आणि नंतर जे आहे तुम्ही बायोस्टिम्युलंट वगैरे तुमच्या हिशोबाने मारू शकता की तुमच्या पिकांना त्यांची गरज आहे का. आणि दुसरं जे आहे ते आहे क्युरिओकॉन सिजंटाचं. आणि इमामेक्टिन बेन्झोइट असलेलं कोणतंही उत्पादन तुम्ही घेऊ शकता 5%. इमामेक्टिन बेन्झोइट हे सर्वात चांगलं हे आहे मित्रांनो अळीनाशक. आणि स्वस्त किमतीमध्ये भेटतं, त्याच्यामुळे परवडणार पण आहे. आणि त्याच्यासोबत कडू राजा पण घेऊ शकता. कडू राजा या पाटील बायोटेकच्या उत्पादनामुळे आपले पीक इतके कडू होते की 15-16 दिवसापर्यंत त्याच्यामध्ये आळी येणार नाही, आळी पान खाणार नाही, आळी तिथे अंडं घालणार नाही. आणि हे जे आलेली जी आळी असेल थोडीफार ते क्युरिओकॉन आणि बेन्झोइडने, इमामेक्टिन बेन्झोइडने मरून जाईल. आणि आपल्या पिकाचं 95% नुकसान थांबतं आणि बोंडाळी ही कमी प्रमाणात येते. तर सर्व शेतकऱ्यांना हीच विनंती आहे की आपल्या बोंडाळीचं वेळेतच नियोजन करा आणि आपल्या पिकाचं उत्पन्न वाढवा. तर धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या भरत राठोड या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.